नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल आणि तोही 4,000 रुपयांचा। हो मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यावेळेस लाभार्थ्यांना 6,000 रुपये मिळाले होते। आता 17व्या हप्त्यावेळेस 4,000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, कोणत्या दिवशी मिळणार आहेत ही 100% माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, या पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारीला वितरित केल्यानंतर आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे 17व्या हप्त्याची। तर मित्रांनो, 17वा हप्ता कधी मिळेल आणि मागे 6,000 रुपये मिळाले होते तर यावेळेस किती मिळणार? तर मित्रांनो, 17वा हप्ता 100% कधी मिळेल हे जाणून घेण्यापूर्वी 2,000 ऐवजी 4,000 रुपये कसे मिळतील ते थोडक्यात जाणून घ्या। तर बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा नेहमीप्रमाणे 2,000 रुपयांचा मिळणार आहे, परंतु 17व्या हप्त्यापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता इथून पुढे या पीएम किसान योजनेसोबतच मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, एकाच दिवशी या पुढे या दोन्ही योजनेचे 4,000 रुपये लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहेत। तर आता मित्रांनो, 17वा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे ते जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, गुगल मध्ये जाऊन 17व्या हप्त्याची तारीख सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक अशा प्रकारे मेसेज देण्यात आला आहे। तर यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये बघा, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा मे 2024 या महिन्यात वितरित केला जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, नियमानुसार 17वा हप्ता हा जून महिन्यामध्ये यायला पाहिजे होता, परंतु मित्रांनो मे महिन्यात वितरित केला जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या 28 तारखेला किंवा 27 तारखेला हप्ता वितरित केला जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्या संदर्भातील ही अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।